नमस्कार, एमके न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। विज्ञान प्रदर्शनासाठीच्या अनुदान वाढ झाल्याने संशोधन वृत्तीला बळ, पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील। शिर्डी दिनांक 7 शिक्षक व पालकांनी विद्यार्थ्यांना योग्य संधी उपलब्ध करून दिल्यास जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी उत्तम गुणवत्ता सिद्ध करू शकतात। याच अनुषंगाने जिल्हास्तरीय गणित व विज्ञान प्रदर्शनासाठीच्या अनुदानात 1 कोटी रुपयांची वाढ करण्यात आली असून यामुळे विद्यार्थ्यांमधील संशोधन वृत्तीला अधिक पाठबळ मिळेल असा विश्वास राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केलाय। तसेच राहता तालुक्यातील एकरुखे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सुमारे 74 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झालाय। तसेच या निधीतून साकारण्यात आलेल्या 4 वर्ग खोल्या, इंटरॅक्टिव्ह बोर्ड व ग्रामपंचायत इमारतीचं लोकार्पण पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। त्यावेळी ते बोलत होते। यावेळी इस्रो सहलीसाठी निवड झालेल्या जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी श्रेयस नालकर व इतर गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचे पालकमंत्र्यांनी अभिनंदन केले। तसेच पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, शैक्षणिक क्षेत्रात आता शहरी व ग्रामीण असा भेदभाव राहिलेला नाही। आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर ग्रामीण भागातील विद्यार्थी चांगली प्रगती करत आहेत। तालुक्यातील शैक्षणिक गुणवत्ता चांगल्या पद्धतीने राखली जात असून विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी शासन प्रयत्नशील आहे। अनेक विद्यार्थी गणित व विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून आपली गुणवत्ता सिद्ध करत आहेत। या विद्यार्थ्यांना अधिकाधिक चांगल्या संधी मिळाव्यात यासाठी यंदाच्या वर्षापासून प्रदर्शनाच्या अनुदानात 1 कोटी रुपयांची वाढ करण्यात आली। तसेच विद्यार्थ्यांमधील संशोधन वृत्तीला चालना देण्यासाठी वैज्ञानिक सहलीकरिता जिल्हा नियोजन व विकास समितीच्या माध्यमातून निधीची तरतूद करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले। तालुक्यातील गावांच्या विकासासाठी विविध योजनांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला जात आहे। केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे होण्यासाठी गावातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अधिक पुढाकार घ्यावा अशी अपेक्षाही पालकमंत्री डॉक्टर विखे पाटील यांनी यावेळी व्यक्त केली आहे। प्रतिनिधी महेश कांबळे। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्यांची धार। ला 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 ला। विरंगुळा विसाव्याचे बेतू क्षण, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर। हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन।